पण चालू झालं. छोटी टवळी ही मोठी टवळी. आत्ता आहे मी मोहोपाड्यामध्ये, बदलापूर नजीक आहे. आणि आजचा जो छोटा ट्रेक आहे वाघजाई मंदिर ते करणार आहे तिकडे वरती डोंगरावर. पण क्लायमेट आहे मस्त. इकडे मोठा आवाज येतोय वॉटरफॉलचा. वॉटरफॉल आहे. पुढे आल्यावर तुम्हाला हे शिवमंदिर भेटतं. आणि हे पण इकडे गाड्या पण लागलेल्या आहेत. इथपर्यंत लोक गाड्या घेऊन येतात. भरपूर लोक ट्रेकिंगला येतात इथे. आम्ही तिघेजण चाललेलो. हे माझे मित्र कंपनी, आमचे क्रिकेटवाले मित्र आहेत सर्व. माझे मित्र पुढे गेलेत. मला आज जायचं आहे. पावसात चिखल आहे पण पाय सुद्धा भरत नाही. एवढं इकडं सुंदर परिसर आहे हा. आणि पूर्ण हा जंगलातून ट्रेक करता येतो तुम्हाला. छोटा ट्रेक आहे, सेफ आहे, काही प्रॉब्लेम नाही इकडे. मध्ये मध्ये वॉटर क्रॉसिंग सुद्धा लागतो इकडे तुम्हाला. हे आणि झाडांना इकडे पाणी ठेवलेलं आहे, म्हणजे जी झाडं छोटी आहेत त्यांना पाणी भरू नये. पहिला वॉटरफॉल लागले आपला क्रॉसिंग. वॉटरफॉल नाही आहे ॲक्च्युली, वॉटरफॉलचंच पाणी खेकडे पळतात आहेत. इकडून छोटा ट्रेक चालू होता. पाऊस पण चालू झालेला आहे मस्त. स्टेप केलेले आहेत मस्त इकडे. ते मंदिर दिसते तिकडून आलो आपण. आज पठार टाईप परिसर लागलेला आहे पुन्हा. इकडे आलो आपण वाघजाई मंदिरात, मोहोपाडा बदलापूर पूर्व. आणि ही वाघजाई देवी वरती हनुमंत आहे. इथं बाई इकडे जायचं आता, तर त्या पॉईंटला जायचं. मामा आहेत माझे क्रिकेटचे मित्र आहेत, बाळा दादा आणि मुन्ना भाई. पॉईंटचं नाव आहे गिरनार कट्टा. लिली पॉईंट याच्या थोडा पुढे आहे, मला वाटतं की लिली पॉईंट आहे. तिकडे छोटं शिव मंदिर देखील आहे. ट्रेकला सुरुवात. भरपूर लोक मिळतात सकाळी तुम्हाला इकडे आलं. भीतीचं काही कारण नाही, सेफ आहे. येत चला थोडंसं ट्रेकिंगला. पावसाळ्यात तर थोडी खडी चढ आणि पुन्हा सपाट परिसर परत.
एकदम शांतता आहे, काही फक्त पक्ष्यांची किलबिलाट आहे. मस्त जंगलचा, जंगलामध्ये जो फील येतो तो या ठिकाणी येतो आहे. घंटात नाही आहे. तुम्हाला आता मी गावरांची भाजी असते ती इकडे मिळते पठारावर, या ती पण दाखवतो की कोणती भाजी आहे, काय आहे. नाही बा, इकडे मामांना दिसलेली भाजी, झाड असं असतं, असं भाजी. ही कुडली की पुन्हा येते, पुन्हा येते, पुन्हा येते. तिचं नाव आहे, तिचं आहे लोथ, नाव आहे लोथ. असं असतं तिचं नाव. अख्खी फुलेली नाही घ्यायची, कवळीच का? कवळी घ्यायची. हे बघ कोण चाललंय. मस्त भाजी घेतलेली इकडे वगैरे. आणि हे बघ बदलापूर शहर दिसायला लागलेलं इकडे, सगळ्या बिल्डिंग झालेल्या आहेत. हे बघ इकडून पूर्ण मित्र आहेत आणि पूर्ण बदलापूर सिटी मागे. मस्त व्ह्यू, एकदम मस्त आहे. म्हणजे पहिल्यांदा मी बदलापूरमध्ये हा व्ह्यू पाहिला. इकडे नेहमी येईल आता, सगळं भरपूर लोक येतात इकडे. हे जे ते पूर्ण मागे बदलापूर आहे, बदलापूर सिटी. आणि आपण बदलापूर नजीक असलेलं जे जंगल आहे त्यामध्ये आलेलं आहे. मस्त क्लायमेट आहे इकडे. तुम्ही पण जर बदलापूरमध्ये असाल तर येत जावं इकडे ट्रेकला. छान आहे हा व्ह्यू. याचं नाव आहे, या पॉईंटचं गिरनार कट्टा नाव आहे. तर तुम्हाला माहिती नसेल तर म्हणून नाव सांगितलं. आणि जवळ हे फार सोपं आहे. हे हा जो आहे तो गिरनार पॉईंट. आणि इकडे हा एंड होतो ट्रेक. इथून पुढे जायचं नाही. इथे पावसाळ्यात थोडा वॉटरफॉल पण असतो आणि मस्त व्ह्यू भेटतो बदलापूरचा. मला माहिती नव्हतं, मी इमेजेस फोटो वगैरे पाहिले होते, पण आज पहिल्यांदा येऊन अनुभव घेतला. आणि मागाचं जे मंदिर आहे आपलं वाघजाई मंदिर, ते तिथे आहे खाली बा. आणि तिथून आपण इथे पुढे एक गाव आहे होता, ह्या झाडांच्या मागे गाव आहे ते, तिथून आलो आपण. सॉरी, तिकडून आलो. आणि इकडे आता मित्र कंपनी गेली पुढे. चला जातो मी. मस्त, एकदम छान, एकदम सुपर्ब आहे. वर अजून एक छोटा पॅच आहे, तो देखील करायला चाललेलो आहे आम्ही. हे जे गवत आहे हे उन्हाळ्यात सुकून गेलेलं आहे सगळा. आणि इकडे कोणी येत नाही जास्त, त्यामुळं ही छोटी पाऊल वाट आहे. आणि जे बाळादादा आहेत आमचे, त्यांना ही जंगलं, त्यांचं गाव आहे हे बदलापूर, त्यामुळे त्यांना प्रत्येक ठिकाणाची माहिती आहे. आता वाघबिळला काही लोक अडकले होते, तर बाळादादांनी जाऊन तिथे त्यांना हेल्प केली आणि त्यांना सुरक्षित ठिकाणी म्हणजे खाली उतरवलं. कारण वाघबिळचं देखील ट्रेक करणार आहे आपण, पण एक दिवशी करू आपण नक्कीच. आणि एवढंच 8 ते 10 दिवसात करणार आहे. ही छोटी टवली आणि तिकडे मोठी टवली. मोर ओरडते बा, मोर. हां.
मोर मोर होतो, हो. मोराचा आवाज. इकडे मोर देखील आहेत, त्यांचा आवाज येतो मस्त. आणि हे पण पठार कसलं सुंदर आहे, मी गवत उगले. मोराचा आवाज आला ना आता. हेच आपले बाळादादा, त्यांनी आत्ताच रिसेंटली 2-3 दिवसापूर्वी वाघबीळच्या जे पर्यटक आले होते त्यांना हेल्प केली, रेस्क्यू केलं त्यांचं. म्हणजे त्यांना रस्ता विसरले होते, ते उतरता येत नव्हतं पावसामुळं. तेव्हा जीव खाऊन पोहतो. गेला गेला. आम्ही रोज सकाळी हां क्रिकेट खेळतो रोज सकाळी. आणि हेच मित्र आहेत आमचे, भरपूर लोक आहेत, 30-40 लोक आहेत. पण काही जे निसर्गप्रेमी आहेत ज्यांना आवड आहे ते येतात असे फिरायला. बाकींना पण आहे, पण काहींना जॉबमुळं जमत नाही. जंगली केळी आहे ते, आपली जी खानाची केळी असतात ती नाही. हे छोटी टवळी, हे मोठी टवळी. गौरबा अजून चालू नाही आहे, पण होईल चालू लवकरच, काम चालू आहे. आणि आता पुन्हा आपलं माघारी प्रवास चालू झाला. पिक्चर मध्ये झाडे हे जंगल पा असलं मस्त एकदम फील. आता उतरलोय आम्ही मस्त, आणि वरून प्लेन जातात आहेत. इथे नेहमी मोठे मोठे प्लेन आम्हाला पाहायला मिळतात. हो ना, मस्त एकदम मूवीमध्ये जसं पाहतो आपण तसंच फील इकडे येतं. उडी मार रे याच्यावर.